श्री स्वामी समर्थ 2024 10 मे रोजी अक्षय तृतीया आहे। अक्षय तृतीय हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त हा सण उन्हाळ्यात येत असल्यामुळे या दिवशी पाण्याचा घडा तसेच उन्हासाठी छत्री, पायात घालावायचे जोडे दान करण्याची प्रथा आहे। या दिवशी जलकुंभ दान केल्यास महापुण्य लाभते असे विष्णू पुराणात म्हटले आहे। सूर्यवंशातील भगीरथ राजाने या दिवशी पृथ्वीवर भागीरथी म्हणजेच गंगा आणली अशी कथा देखील आहे। यंदाच्या अक्षय तृतीयेच्या दिवशी अतिशय शुभयोग जुळून येत आहे। अक्षय तृतीयेला गुरु आणि चंद्र यांचा गजकेसरी योग जुळून येत आहे। मेष राशीत सूर्य आणि शुक्र यांचा शुक्रादित्य योगही तयार होत आहे। मूलन त्रिकोणी राशीतील शनीचा शश नामक राजयोग आहे। मीन राशीत मंगळ आणि शुभ यांचा धनयोग तयार होत आहे। या दिवशी रवी योगही आहे। या सर्व शुभयोगातील अक्षय तृतीयेचा हा सण अनेक राशींसाठी अतिशय चांगला ठरू शकेल असे सांगितले जात आहे। लक्ष्मी देवीची विशेष कृपा असू शकेल। सुख समृद्धी, पैसा, पद मिळू शकेल। कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी तर चला जाणून घेऊया। मीन, अक्षय तृतीयेला जुळून असलेले शुभयोग यशकारक ठरू शकतील। मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल। कामाच्या ठिकाणी सर्व परिस्थिती अनुकूल असेल। एकामागून एक यश मिळेल। ऑफिसमध्ये सहकाऱ्यांशी चांगले संबंध राहतील। जे काही ध्येय ठेवले आहे त्यात तुम्हाला यश मिळेल। अचानक आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता देखील आहे। धनुराशी, चांगला काळ सुरू होऊ शकेल। व्यापारी भरपूर नफा कमवू शकतील। पैसा वाचवू शकाल। आनंद वाढेल। ऑफिसमध्ये प्रत्येक प्रकारे अनुकूल वातावरण मिळेल। प्रत्येक बाबतीत हुशारीने वागावे लागेल। करिअरमध्ये चांगली बातमी मिळेल। काही उत्तम ऑफर मिळू शकतात। अडकलेले पैसेसुद्धा तुमचे परत येतील। आता ती भाग्यवान राशी आहे तुळ। जीवनात समृद्धी, आनंद, शांती, समाधान प्राप्त होईल। एकापेक्षा एक जास्त स्तोत्राकडून उत्पन्न मिळवण्याची संधी मिळू शकेल। सामाजिक प्रतिष्ठा वाढेल। नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे। पगारात वाढ होऊ शकते। कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण पसरेल। बाहेर फिरण्यात जाण्याचे योग देखील जुळून येतील। आता आहे कर्क राशी। अक्षय तृतीयेचे शुभ योगामुळे उत्पन्नात वाढ होईल। पैशाच्या समस्या दूर होतील। करिअरमध्ये आणि व्यवसायांच्या बाबतीत अनपेक्षित प्रगती दिसून येईल। नवीन काम करण्याचा विचार करत आहात ते सुरू करू शकता। भविष्यात चांगले उत्पन्न मिळेल। माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होईल। पैशासंबंधित अडचणी दूर होतील। आता मिथुन राशी, अक्षय तृतीयेला जुळून असलेले शुभ योगांमुळे यश, प्रगतीची संधी मिळू शकेल। भौतिक सुख सुविधांचा लाभ घेता येईल। संपत्तीमध्ये वाढ होईल। कुटुंबातील सदस्यांच्या गरजा अगदी तुम्ही सहजपणे पूर्ण करू शकाल। कठोर परिश्रमानंतर यश प्राप्त होऊ शकेल। स्पर्धा परीक्षामध्ये अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे। नशिबाची साथ तुम्हाला यावर्षी जास्त लाभेल। वृषभ रास, अक्षय तृतीयेला जोडून आलेले शुभयोग शुभफलदायी ठरू शकेल। धनलाभ होण्याची शक्यता आहे। माता लक्ष्मी देवीची कृपा राहील। नशिबाची साथ तुम्हाला मिळेल। नोकरीमध्ये, करिअरमध्ये, व्यवसायात नवीन संधी मिळतील। पैशामुळे अडकलेली कामे मार्गी लागू शकतील। गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता। जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल। व्यवसाय चांगला होऊ शकेल। व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये तुम्हाला भरपूर प्रमाणात यश मिळेल। आता जाणून घेऊया मेष राशी। अक्षय तृतीयेला जोडून आलेल्या शुभयोग सकारात्मक ठरू शकतात। जे काही काम हाती घेतलं आहे त्यात तुम्हाला यश मिळेल। खूप वर्षांपासून तुमची अडकलेली कामंही पूर्ण होतील। कौटुंबिक संबंधात समस्या होत्या त्याही संपतील। मालमत्ता खरेदी करू शकाल। तर ह्या आहेत अक्षय तृतीयेपासून ज्या 7 राशींचे भाग्य बदलणार आहेत। माता लक्ष्मींची विशेष कृपा या 7 राशींवरती होणार आहे। माता लक्ष्मीच्या आशीर्वादांनी यांचे सर्व अडकलेली कामं, पैशांच्या समस्या, बिझनेसमध्ये प्रगती सर्व काही माता लक्ष्मीच्या आशीर्वादांनी या राशींना मिळणार आहे। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा। माता लक्ष्मीची कृपा कायम सर्वांवर राहू द्या।